हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. फायनली आपल्या थायलंड ट्रिपची सुरुवात झाली आहे. पण हा प्रवास जितका एक्साइटिंग होता तितकाच अनएक्सपेक्टेड पण होता. ॲक्च्युली आमचं ओरिजिनल तिकीट कॅन्सल झालं होतं आणि त्यामुळे आम्हाला रिडिरेक्ट केलं गेलं होतं मुंबई टू बँकॉक रूटवर. आम्ही सगळे खूप एक्सायटेड होतो, फुल जोशमध्ये. मस्तपैकी छान चाललं होतं, आरामात सगळं बघत चाललो होतो. 1-2 रील पण आम्ही मध्ये मध्ये शूट केल्या. मुंबईहून फ्लाईट पकडून आम्ही बँकॉकच्या DMK एअरपोर्टवर लँड झालो. पण अजून फुकेट लांबच होतं. DMKवर उतरल्यावर आम्हाला इंटरनॅशनल टर्मिनलवरून डोमेस्टिक टर्मिनलला शिफ्ट व्हावं लागलं, कारण आमची पुढची फ्लाईट होती बँकॉक टू फुकेट. आणि मग सुरू झाला आमचा 7 तासाचा ले ओव्हर. एअरपोर्टवर फिरणं, थोडं चिल करणं, काही खाणं पिणं आणि टाईमपास करत आम्ही पुढच्या फ्लाईटची वाट पाहत होतो. फायनली बोर्डिंग अनाऊन्स झाली आणि आम्ही फुकेटसाठी टेक ऑफ केलं. फुकेट एअरपोर्टवर पोचल्यानंतर आमचा प्लॅन होता ग्रॅब किंवा बोल्ट करून कॅब बुक करण्याचा. पण एअरपोर्टवर पोचल्यानंतर आम्हाला कळलं की वेटिंग टाईम खूप जास्त आहे आणि ड्रायव्हर्स पण परत राईड्स ज्या आहेत त्या कॅन्सल करत आहेत. सुरुवातीलाच थोडी ॲडव्हेंचर मिळाली म्हणायची आम्हाला. मग शेवटी काय, एअरपोर्टवरूनच टॅक्सी बुक करण्याचं ठरलं. बरंच निगोसिएशन केल्यानंतर आम्हाला एक कम्युटर व्हॅन मिळाली आणि आम्ही सगळे 12 जण त्या एकाच व्हॅनमधून बसून हॉटेलकडे जायला निघालो. सुंदर रस्ता, छान झाडी, स्वच्छता सगळं बघत एन्जॉय करत आम्ही सगळे 7-11 मोजले. या ट्रिपसाठी आम्ही स्टे केलं होतं अमता पतॉंग हॉटेलमध्ये, जे पतॉंग बीचपासून अगदी वॉकिंग डिस्टन्सवर होतं. हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर सर्वात आधी आम्ही चेक इन केलं आणि आमच्या रूम्समध्ये गेलो. आणि ऑनेस्टली सांगायचं झालं तर मला खूप आनंद झाला रूम्स बघून. रूम्स खूप क्लीन, स्पेशियस आणि फ्रेश होत्या. इतक्या लांबच्या प्रवासानंतर अशी कम्फर्टेबल रूम मिळाली की सगळा थकवा एका क्षणात निघून जातो. पण माझ्यासाठी रूममधली बेस्ट गोष्ट होती ती म्हणजे तिथून दिसणारा व्ह्यू. ओ माय गॉड, पहिल्याच दिवशी हॉटेल आणि व्ह्यू बघून आमची थायलंड ट्रिपसाठीची एक्साइटमेंट अजूनच वाढली. सो गाईज, असा होता आमचा मुंबई टू फुकेट ट्रॅव्हल डे. भेटूया परत नेक्स्ट व्लॉगमध्ये. स्टिल देन स्टे ट्यून, डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.